नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण संगीत अनंत नारद या नाटकाची टीम समोर घेऊन आलेलो आहे. माझ्या सोबत आहेत मृदुला दामले ताई. नमस्कार मृदुला ताई. आणि प्रयाग दामले. प्रयाग हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं दोघांचंही स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. आणि आता संगीत नाटक रंगभूमीवर येत आहे आणि नवं कोरं करकरीत नाटक आहे आणि याचा पहिला प्रयोग 18 जानेवारी 2024 ला म्हणजे पुढच्या रविवारी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे होणार आहे. सकाळी 10:45 म्हणजे अर्थातच 11:45च्या दरम्यान. तेव्हा सगळ्यांनी भरपूर या नाटकाला प्रतिसाद द्यायचा आहे, कारण बऱ्याच वर्षांनी संगीत नाटक आपल्या सगळ्यांना पर्वणी ठरणार होणार आहे. आणि अर्थातच ओळख करून देते, आज आपल्यासोबत आहेत मास्टर अनंत दामले यांच्या सुनबाई मृदुला दामले, आणि ज्यांचं स्वतःचं पुस्तक स्वररंग यात्री म्हणजे त्यांनी मराठी रंगभूमीवर 22 कलाकार जे कार्यरत होते त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते संग्राह्य असणारं पुस्तक आहे. तेही तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर तेही तुम्ही विकत घेऊन वाचू शकता. आणि त्यांचा अर्थातच मुलगा आपल्यासोबत आहे प्रयाग दामले. तर प्रयाग देखील अभिनेता आहे आणि आजोबांचा वारसा समर्थपणे तो पुढच्या पिढीत, आपण म्हणतो की पुढची पिढी नाटकाकडे किंवा कुठलं क्षेत्र निवडेल हे आपण सांगू शकत नाही, पण प्रयागचा अभिमानास्पद गोष्ट आहे की आजोबांचा वारसा तो सक्षमपणे पुढे चालवत आहे. तर बाकीच्या कलाकार देखील आज आपल्या सोबत आहेत, पण विश्रांतीनंतर आपण त्यांना भेटणार आहोत. तर सुरुवातीला आपण या नाटकाविषयी जाणून घेऊया. मृदुला ताई, तुम्ही अनंत दामले यांना जवळून पाहिलेलं आहे, त्यांचा सहवास अनुभवलेला आहे, तर ते व्यक्तिमत्व म्हणून कसं होतं त्याविषयी आधी सुरुवातीला घरात ते कसे होते त्याविषयी थोडस मला खूप बोलायला आवडेल. तसं बघायला गेलं तर ते माझे सासरे, जर नातंच बघितलं तर ते माझे सासरे. पण नंतर मी जवळजवळ 14 वर्ष मला त्यांचा सहवास मिळाला. माझं 1985 मध्ये लग्न झालं आणि ह्या घरात मी आले. अर्थातच मी तेव्हा सर्व्हिस करायची, त्यामुळे मी फार वेळ घरात नसायची, पण जो काय वेळ असायची त्याच्यात मला दादांकडनं इतकं म्हणजे सगळ्यात बाबतीत इतकं कौतुक व्हायचं माझं. आणि एक खूप म्हणजे जरी आता आपलं घर सोडून आपण येतो तेव्हा माता पित्यांना आपण मिस करत असतो, पण ही उणीव जी आहे ती आमच्या दादांनी नक्कीच भरून काढली. आणि मी खरं तर लग्न व्हायच्या आधीपासून त्यांची फॅन म्हटलं तरी चालेल. अनेक नाटकं मी त्यांची पाहिलेली होती आणि त्यामुळे नाटकातून ते काय आहेत हे मला माहित होतं. पण दामल्यांच्या घरात आल्यावर मला कळलं की ते जरी एक नट असले, गायक असले, तरी एक व्यक्ती म्हणून किती श्रेष्ठ आहेत. आणि म्हणूनच मी त्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ नटवर्य मास्टर अनंत दामले आणि नूतन पेंढारकरजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना पदवी दिली आणि ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर भक्त होते. तर त्यामुळे त्यांना तो आनंद पदवी मिळाल्याचा खूपच मोठा होता आणि ते त्यांच्या बोलण्यातून वारंवार मला जाणवायचं. आणि मला एक प्रसंग आठवतो, मी घाईघाईत असायची, ऑफिसला जायच्या पण पोळ्या करून जायची आणि पोळ्या करताना माझ्या सासूबाई सकाळी फिरायला जायच्या, त्यामुळे दादा आणि मी दोघेच असायचो. मग ते म्हणायचे, सुनबाई तुला आता पोळ्या करताना कंटाळा येईल नको म्हणून मी तुला आता काही नाटकातल्या आठवणी सांगतो. आणि ते फिरत फिरत मला अक्षरशः, आणि त्यांचं बोलणं अतिशय मिश्किल आणि छान, खूप सुमधुर असं छान होतं. म्हणजे जरी गायन त्यांचं एकदम तडफदार होतं तरी असं बोलणं सुमधुर होतं. आणि त्यामुळे माझा कसा वेळ जायचा आणि पोळ्या कशा व्हायच्या, 35 पोळ्या मी करून जायची, पण त्या कशा व्हायच्या अधिक रुचकर होत्या. अगदी 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 हे याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. आणि एकंदर हे सगळं पाहता आणि एक म्हणजे शिकवायला अनेक जण शिकायला यायचे, शिष्यवर्ग मोठा होता त्यांचा. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण फक्त 100 रुपये ही नाममात्र फी घेऊन ते गाणं शिकवायचे. आणि कितीतरी जण यायचे, नाही यायचे, मग ते सांगायचे नाही तुम्ही 15 दिवस आला नव्हता, 50 रुपये द्या. आणि कधीही त्यांनी शिष्याना विचारलं नाही, अरे तू मला पैसे नाही दिलेस गेल्या महिन्याचे, कधीच नाही. मला आश्चर्य वाटायचं. आणि एक गोष्ट म्हणजे त्यांची जेव्हा रात्रीचा शो असायचा आणि त्यांची एक मानदंड ठरलेलं असायचं, सकाळी उठून ते एक आमच्याकडे पद्धत होती की कुठलेही पैसे घरी आले की ते पाकिट विठोबा रखमाईंजवळ ठेवायचं आणि मगच ते उघडायचं. तर आम्हाला माझं पण पगाराचं पाकिट मी आधी विठोबा रखमाईंच्या त्या देवाऱ्यात ठेवायची. तर तसंच ते पण करायचे.
आणि त्यांना माहीतच नसायचं, कारण त्यांनी कधी पाकिट उघडलेलंच नसायचं की इतका निर्मात्यावर ठाम विश्वास. आणि मग सकाळी सासूबाईंना घर चालवायचं असायचं, त्या जेव्हा बघायच्या, अहो 350 रुपये नाईट ठरली होती, 5 दिवसाचे अमुक अमुक पाहिजेत आणि किती कमी येतो. असू दे हो, नसेल त्याला जमलं करायचं, पण समजून घ्यायचं. म्हणजे इतकं काय आता म्हणू मी, म्हणजे इतकं साधं सरळ भिडस्त व्यक्तिमत्व होतं त्यांचं. पण एकदा कलाकार म्हणून उभे राहिले की मग त्यांना काय त्यांचं विचारू नका. एक कलाकार म्हणून, एक अभिनेता म्हणून फार कौतुक व्हायचं. प्रेक्षकांना अनंत दामले म्हणजे खूप गर्दी व्हायची नाटकांना. आणि त्यांनी पुरुष भूमिका पण भरपूर केल्या, स्त्री भूमिकाही केल्या, पण त्यांचा गाजला तो नारद. 13 नाटकांमधून त्यांनी नारद रंगवला, वेगवेगळ्या नाटकांमधून. त्यातले 11 रंगभूमीवर आणि 2 आकाशवाणीवर. असे त्यांनी. म्हणून माझ्या एक डोक्यात की कधीपासून म्हणजे 4-5 वर्ष झाली मला ती सारखी कल्पना होती मनात की आपण काहीतरी दादांवर करायचं. आणि म्हणून ही अनंत नारद ही कल्पना मला सुचली. आणि मग मी त्याचा पाठपुरावा गेली 4 वर्ष करत आले की मला गाणं येत नाही. मी कानसेने पण तानसेन तर अजिबात नाही, साध्या ओळीही मला गुणगुणता येत नाही, पण मला कळतं गाणं. ते दादांमुळे, दादांच्या कृपेमुळे रोज रियाज ऐकायची सवय होती. आणि म्हणून त्यातली माहीर कोणतरी मला हवी होती. आणि मग मला आठवली ती डॉक्टर वर्षा भावे, जी कृपाचे आपले खाडीलकर, नाट्याचार्य खाडीलकरांची पणती आहे. आणि तिचं ती स्वतः अभिनेत्री आणि उत्तम गायिका आहे. तिची कलांगण नावाची संस्था आहे. आणि मला माहित होतं ती माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणून मी तिच्या सतत संपर्कात होते. शेवटी मी खूप तिच्या मागे लागले. तेव्हा तिची काय डॉक्टरेट चालू होती, म्हणून तिला वेळ नव्हता. कलांगणचे खूप कार्यक्रम, त्याच्यामुळे वेळ नसायचा. पण मग शेवटी तिने मला वेळ दिला. आणि शेवटी माझं असं म्हणणं आहे, कुठेतरी योग जुळून आला ना की गोष्टी आपोआप घडत जातात. आणि मग ते मी अनंत नारद करायला तिने परवानगी दिली. आणि मग कलाकारांचा पण माझं काय भाग्य माहित नाही. हे सगळे याच्यात जे मोठे मोठे कलाकार आहेत, नामवंत आहेत, म्हणजे संपदा माने आहे, अमोल बावडेकर आहे, श्रीरंग भावे आहे, केतकी भावे, मकरंद पाध्ये आहे, असे सगळे. आणि अर्थात माझा मुलगा, तो पण चांगला अभिनेता आहे. त्यामुळे घरातलाच असला तरी आता मला त्याचं नाव घेणं भाग आहे अभिनेता म्हणून. आणि असे एकदम डोक्यात आलं, सगळ्यांना फोन केले, कोणी नाही म्हटलंच नाही. सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि आज मोठ्या प्रयत्नांनी तालमी चालू आहेत. आमचं नाटक हे उभं राहतंय. आणि ते नक्की 18 तारखेला माझ्या सासऱ्यांचे आशीर्वाद आहेत आणि ते नक्की छान होणार. आणि त्याचे पुढे असंख्य प्रयोग करण्याची इच्छा आहे. त्यामुळे एवढं मी म्हणीन. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून मी खूप आनंदात आहे. आणि योग पण किती चांगला आहे. जसं तुम्ही म्हणालात, यावर्षी 111वी जयंती आहे, हे जयंती वर्ष आहे. बरोबर. आणि त्या निमित्ताने तुम्ही हा घाट घातलेला आहे आणि तो यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण करत आहात. आता अर्थात प्रयागकडे वळते. प्रयाग, तू आजोबांचा वारसा पुढे चालवतो आहेस. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आजी आजोबांची फार इच्छा असते की आपल्या नातू काहीतरी करावं. आणि तू सक्षम अभिनेता आहेस, तर तुझ्या काही आजोबांच्या आठवणी आहेत किंवा तू आजोबांचा अभ्यास म्हणजे अभिनेता म्हणून वावरत असताना आजोबांचा अभिनयाचा कधी अभ्यास केलायस का? तसं बघायला गेलं तर मी 6 किंवा 7 वर्षाचा होतो तेव्हा अनफॉर्च्युनेटली माझे आजोबा वारले. पण मला माझे वडील सांगायचे किंवा आई सांगते माझे काही, मला एक अजून आठवत आहे, जी एका मुलाची किंवा एका ह्याची ना एक इच्छा असते की आपल्या आजी आजोबांकडून गोष्टी ऐकून झोपणं. तर ते मला सुख लाभलेलं आहे की माझे आजोबा रोज रात्री मला न चुकता ते काहीतरी दामू आणि माधू अशी नेहमीची त्यांची ती एकच गोष्ट असेल, पण ती इतकी रंगून सांगायचे की म्हणजे एक पॉइंटला. आणि बाबा असे, माझे बाबा होते, आता हयात नाही आहेत ते, पण मुद्दामून येऊन ते असे खट्याळपणा की अरे खोटं सांगतात ते, चल असं काही नसतं. मग मी त्यांना लहान असताना, नाही बाबा काय बोलता तुम्ही, मग आजोबा हे मी खोटं सांगतोय काय रे तुला बाळा, असं नाही ना. मग ती एक जी केमिस्ट्री होती, मग भले मी जास्त नाही 5-6 वर्षच होतो त्यांच्यासोबत, पण ते आजही मनात आहे माझ्या. आणि त्याच्यानंतर आज लकीली असं आलंय की त्यांनी आता आजकाल तुम्ही बघता की युट्यूब, इन्स्टा, फेसबुक ह्याच्यामध्ये खूप गोष्टी रेकॉर्डेड असतात.
पण त्या काळातल्या आता काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी आता अनेक नाटकातले अनेक नाटक पात्र केलेले ते युट्यूबवर सुद्धा आहे. स्पेशली दूरदर्शनवर सुहासिनीताई मुळगावकरांनी घेतलेली एक फार मोठी मुलाखत आहे. 1 तासाची मुलाखत आहे ती. सो जेव्हा मी आता हे नाटकासाठी सुद्धा जेव्हा काही स्टडी करायचा होता की आजोबांचा एकंदरीत, कारण की कसं आहे ना, असे खूप कलाकार असतात जसे माझे आजोबा आहेत, एवढ्या छोट्याशा नाटकात किंवा छोट्याशा म्हणतात ना गोष्टीतून त्यांना मांडणं, त्यांचं चरित्र मांडणं कठीणच आहे. पण जसं आई म्हणाली की अभ्यास करणं, अभिनयाचा अभ्यास करणं, जसं आता एक व्यक्ती एकच भूमिका 13 पद्धतीने करतो, त्याच्यातच किती मोठं बोलाय बघा. त्यात गायन वायन ते आहेच सोबत. पण मी ऍज अ ऍक्टर जेव्हा करायला लागलो, शिकायला लागलो, तेव्हा त्यांचे व्हिडिओज बघायचो किंवा त्यांनी जे काही नाटक कसे केले, बेसिकली प्रसंगवधान कसं राहावं तुम्ही, त्याच्यानंतर आणि दुसरं म्हणजे आपल्याला एका आर्टिस्टला एक स्विच ऑन स्विच ऑफ मोड असतो की तुम्ही कसं पात्र कसं निभावून येता, त्याच्यात आत कसं जाता तुम्ही त्या पात्रात. आणि स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे विंगेत तुम्ही स्टेजवर वेगळे आहात पण विंगेत वेगळे आहात, या काही गोष्टी आहेत. सो ते मी थोडं शिकत गेलो, त्यांच्या अजूनही शिकतोच आहे ऑब्व्हियसली. या नाटकाबद्दल सांगायला गेलं तर जेव्हा आईने कल्पना मांडली की आपण करूया, आणि माझ्या डोक्यात होतं की बघ मी जेवढी वर्ष आता इंडस्ट्रीत काम करतोय, मला माझं जेवढी ताकद आहे तेवढी मी लावणार म्हटलं. टेक्निकल बाजू म्हणा, सगळं त्याच्यात मी झिरो आहे टेक्निकल बाबींमध्ये, मला काही माहित नाही. ऍक्च्युअली कसं होतं की जुळवाजुळव पहिलं सुरुवात होतं, कारण की आता मी जेव्हा या क्षेत्रात उडी मारायचं ठरवलं तेव्हा पहिलं म्हणजे बाबा कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला बाहेर आणायचं असेल तर त्याची टेक्निकल बाजू फार स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. देवाच्या कृपेने असं आहे की काही चांगले जे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांच्यासोबत आम्ही कामं केलेली आहेत. ही जसं कलाकारांबद्दल पण म्हणाले समोर दादा आणि सगळे लोक आहेत, तसं त्या लोकांना जेव्हा आम्ही फोन केला की अरे मी नाटक करतोय असं असं आहे, करतो ना, डोंट वरी, तू आहेस ना, डन. सो एवढ्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू घडतायत, करतोय, प्रयत्न आहे. सो लेट्स होप सगळं चांगलं. आणि मला माहिती आहे आजोबांचे आशीर्वाद आहे, सगळं चांगलंच होणार. आणि एक सांगायचं म्हणजे 2006 पासून मी दादांची पुण्यतिथी करत आले. ते थेट 2015 मध्ये त्यांचा जन्मशताब्दी सोहळा खूप मोठ्या प्रमाणावर केला मी, आणि खूप छान झालं. पण हे सगळे कार्यक्रम मी विनामूल्य कोणाकडूनही एक पैसाही न घेता, माझी जी जमापुंजी आहे, नशिबाने मी नोकरी करते, मला पेन्शन आहे आजही, त्याच्यामुळेच मी करू शकते. कारण मी स्पॉन्सर, त्यामुळे स्पॉन्सरकडे जायची मला भीती वाटते म्हणा, मी भिडसते किंवा नाही मला जाता येत. त्याच्यामुळे मी ते सगळं अंदाज म्हणजे आर्थिक अंदाज सगळ्यात पहिलं घ्यायला पाहिजे, ते घेऊनच मी याच्यात उडी मारलेली आहे. आणि करायचं म्हणजे करायचं, आणि तो चांगला करायचा, नुसता करायचा नाहीये. आणि ह्याच्याकडे टेक्निकल बाजू सगळी दिल्यामुळे मी निर्धास्त आहे, कारण तोही करणार, ते व्यवस्थित करणार याची मला 100% खात्री आहे. नक्कीच, त्याकडेच मी म्हणणार होते की आता तुम्ही निर्मिती फार महिला कमी आहेत आपल्याकडे, तर आज तुम्ही निर्मिती करता आहात या नाटकाची, तर त्यामध्ये तुम्हाला खूप छान, अगदी आपले साथीदार जरी म्हटले की मकरंद कुंडले आणि धनंजय पुराणिक सर, साथीदार पण त्यांनी किती, व्हायलिन वादक देखील आहेत राजेंद्र भावे, ही पिढी अशी आहे की त्यांनी खऱ्याखुऱ्या म्हणजे आधीच्या खऱ्याखुऱ्या नटांना पाहिजे. आणि मकरंदजींनी, धनंजयजींनी अगदी दादांना साथ केलेली आहे. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं, आणि ऑफकोर्स आपण मानधनाबद्दल बोलतो, तेव्हा त्यांनी हात जोडले, आम्हाला मानधन नको, म्हणजे या शब्दात सांगितलं. आणि दादांनी कळत नकळत स्टेजवर असताना, भूमिका करताना त्यांना वादनाच्याही काही टिप्स दिलेल्या आहेत. आणि ते म्हणजे मकरंदजी म्हणाले की त्याच्यामुळे माझ्या वादनात भरपूर सुधारणा झाली, जे काय हार्मोनियम, ऑर्गन वाजवतात ते, आणि त्यामुळे ते मला गुरुस्थानी आहेत. त्यामुळे मी काहीही घेणार नाही, पण असं नसतं. ते मी म्हटलं तुम्हाला देणार नाही, कलेचा मान आहे त्याचा मला ठेवलाच पाहिजे. पण या सगळ्यांनीही ईश्वराची आणि दादांची कृपा आणि प्रसाद आहे.
नक्कीच. जसं म्हणाला पडद्यावरचे कलाकार तुम्हाला चांगले हो, मिळाले अगदी. आणि पडद्या मागचेही कलाकार चांगले अगदी, मिळालेले अगदी. आहेत. तंत्रज्ञ आणि याविषयी आपण जे बोललो. आता नाटक कसं तुम्ही पुढे घेऊन जाणार? म्हणजे आता जसं आपण म्हणालो चांदा ते बांधा प्रयोग करायचा आहे आपलं ठरलेलं हो, हो, आहे. नक्कीच. म्हणजे असं नाटक आहे हो. कारण गोव्यामध्ये फार संगीत नाटकावर प्रेम करणारे लोक आहेत कोकण गोव्यामध्ये. तसंच इतर म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नाटक बरोबर. पोहोचण्यासाठी. आणि जसं तू म्हणालास की आता सध्या इन्स्टा म्हणजे सोशल मार्केटिंगचं जास्ती अवडंबर आहे, Correct. तर त्या दृष्टीने काय प्रयत्न करायचे ठरवले दोघांनी आता निर्माते? मला हा. मी तुम्हाला सांगते अजूनही हा प्रयोग लागलाही नाहीये, हा. पण पेपर मध्ये मी म्हणजे ऍड येत असते बरोबर, हा. आणि फेसबुक किंवा इंस्टाग्राम याच्यामधनं लोकांना ही Curiosity बातमी एकदम, हा. पूर्ण भारतभर हळूहळू होत चालली वा, आहे. हा. तुम्हाला खोटं वाटेल पण विदर्भातून मला एका निर्मात्याचा फोन आलाय, हा. गोव्यातून आलाय वा. की अहो ताई आम्हाला प्रयोग करायचा आहे, कधी देताय आम्हाला प्रयोग? म्हटलं हो आमचा 18 तारखेचा शुभारंभाचा प्रयोग होऊ दे, मग आपण नक्की या विषयावर वा. बोलू, आम्हाला प्रयोग तर करायचेच आहेत. हम्म. त्यामुळे सुरुवात तरी चांगली चांगली होतीये. झाली, हो. शुभारंभाचा प्रयोग झाला की याचं सूप नक्की वाजणार हे नक्की. नाही, टेक्निकली गोष्टी असतातच जसं तुम्हाला माहितीच आहे की आता ऍज अ निर्माता म्हणून आई जरी स्टँड होत असेल हम्म. तरी आपण म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट किंवा पायरी हा. एक पायरीवर गेलेलं छान. हम्म. आता लोक भले 10 लोक फोन करतील, ऑब्व्हियसली आम्हाला त्यांना रीच करायचंच आहे, हा. पण कसं आहे ना, शेवटी आपण करतो ते कोणासाठी? रसिकांसाठी रसिक करतो. मायबाप प्रेक्षक, हो. सो त्यांना निराश नाही करायचं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीने. हम्म. म्हणून आम्ही पण जे जसं एक तानावाळ असतं ते हा. रांगतं, मग वळतं, रांगतं, मग बरं. उठतं, तसं आम्ही हळूहळू वरती जाणार आहोत. Yes, yes. आता एवढी सगळी लोक आता आम्हाला लाभली आहेत, हम्म. सो आम्ही एकत्रच, मी म्हणेन तर आपण एकत्रच ग्रो होऊ सगळे. हो. आम्ही एकत्रच ग्रो होऊ, कारण की नक्कीच. प्रत्येक काही ना काहीतरी वेगळी बाब आम्ही शिकतोय. हम्म. आणि आम्ही प्रेक्षकांसाठी पण एवढी गॅरंटी आहे की आम्ही जे आता रसिकांसमोर जे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय ना, हा. ते काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न आहे. हम्म. आणि संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्याचं एक हो, हो. महत्वाचं कार्य त्या दृष्टीने सुद्धा हा प्रयत्नशील उपक्रम आपण बरोबर. म्हणूया. Yes. कारण आज आपण पण एक आहे की किती सगळं जरी आलं म्हणजे हो. OTT आलं, वेब सिरीज आल्या, तरी सुद्धा संगीत रंगभूमीला मरण नाहीये. अगदी, आणि अगदी. आता ऊर्जितावस्था देण्याची फार तर गरज आहे आणि ती देण्याच्या माध्यमातून तुम्ही त्याच दिशेने आम्ही काम पावलं उचलायचा प्रयत्न करताय. करतोय. कारण 1939 झाली जेव्हा संगीत रंगभूमी अक्षरशः डबघाईला आली होती, तेव्हा आमचे दादा उठून उभे राहिले अच्छा. आणि म्हणाले नाही नाही, आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. इतकं प्रचंड प्रेम संगीत रंगभूमीवर की ते म्हणायचे नाही नाही असं होता कामा नये आणि कधीही ती डबघाईला जाणार नाही. बरोबर. एवढं संगीत रंगभूमीचं महत्व आहे हा. आणि रसिक एवढा चांगला आहे हा. की ते कधी असं होऊ देणार नाही. हा दादांचा रसिकांवर खूप विश्वास आणि रसिक मायबाप हा. म्हणजे जसं बालगंधर्व म्हणायचे तीच भाषा दादाही कायम वापरायचे. खरंच रसिक हे मायबाप आहेत आमचे. बरोबर. नक्कीच. तर प्रेक्षक हो, या नाटकाला म्हणजे संगीत अनंत नारद या नाटकाला आपण संगीत नाटकाला खूप भरपूर प्रतिसाद द्यायचा आहे. हा 18 जानेवारी 2024 ला हा प्रयोग शुभारंभाचा प्रयोग होतोय रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर इथे सकाळी 11:15 वाजता. तेव्हा नक्कीच या नाटकाला आपण सुयश चिंतू या तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि या नाटकातल्या कलाकारांशी आपण संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार. Acharya 90 FM 90 FM पावना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना दे तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना
दे तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना निरंतर वासना. वा. तर अमोलदादांच्या गाण्याने आपल्या विश्रांतीनंतरच्या भागाला सुरुवात झालेली आहे. आज आपल्यासोबत संगीत अनंत नारद या नाटकाची टीम आलेली आहे. आपल्यासोबत आहेत अमोलदादा, अमोल बावडेकर सर, ज्येष्ठ अभिनेते, गायक, आणि संपदा माने, बालगंधर्व पुरस्कार प्राप्त संपदाताई आपल्यासोबत आहेत. तसंच प्रयाग दामले सुरुवातीच्या भागातही होते अभिनेते, आणि टेक्निकल बाजू या नाटकाची ते सांभाळत आहेत. आणि अभिनेते मकरंद पाथे आणि निवेदक सुद्धा ते आहेत. आणि तसंच ऑर्गनची साथ मकरंद कुंडले यांची आहे. तबला साथ धनंजय पुराणिक आहेत. व्हायोलिन साथ राजेंद्र भावे आहेत. या नाटकामध्ये बरेचसे कलाकार आहेत, ज्यामध्ये श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, रोहन देशमुख, कुहू दातार, प्रयाग दामले इत्यादी कलाकार आहेत. तसंच या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत डॉक्टर वर्षा भावे यांनी केलेलं आहे. सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं या नाटकाचा प्रयोग म्हणजे शुभारंभाचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर इथे 18 जानेवारी 2024 बरोबर सकाळी 10:45 म्हणजे 10:45 होणार आहे. आणि या नाटकाचा आपण सगळ्यांना उत्सुकता आहे, आणि आम्ही सगळे रसिक मंडळी आतुरतेने वाट पाहतोय की तुमचा अभिनय आम्हाला कधी लवकर नवीन स्वरूपात पाहायला मिळणार आहे, याची आम्हाला उत्सुकता आहे. अर्थातच अमोलदादा, तुझ्यापासून सुरुवात करते की आपल्याला महाराष्ट्राला आपण म्हणू की संगीत नाटकांची फार दैदिप्यमान अशी वारसा मिळालेला आहे, आणि तो तू पुढे नेत आहेस. या इतक्या सगळ्या संगीत नाटकांमधनं काम केल्यानंतर या नाटकाचं वेगळेपण तुला काय जाणवलं, आणि तू हे नाटक कसं स्वीकारलंस त्याबद्दल थोडंसं. मी बरीच संगीत नाटकं केली, पण त्यात फार कमी पारंपरिक नाटकं केली. म्हणजे जवळजवळ 28-29 नाटकांमध्ये मी 3 ते 4 पारंपरिक नाटकं केली, बाकी सगळी नवीन संगीत नाटकं होती. मी मुद्दाम जुनी नाटकं फार केली नव्हती, कारण कुठेतरी काळाप्रमाणे संगीत बदलत जावं असा माझा विचार होता. परंतु हे नाटक करताना ह्या नाटकाचा ज्या वेळेला अभ्यास करायला लागलो मी आणि मास्टर अनंत दामलेंचे सगळे व्हिडिओज बघायला लागलो, त्यावेळेला एक गोष्ट मला प्रामुख्याने खूप शिकावीशी वाटली, म्हणजे त्यांचा सहज सुंदर वावर आणि अभिनय. की आजकाल लोकांना जे वाटतं की असं आपण बोलल्यासारखं बोलायचं, तर त्यावेळेला ते कॅरेक्टर सोडून बोलायला लागलेत हे त्यांना कळत नाही. कॅरेक्टर मध्ये राहून आयदर कॅरिकॅचर करतात, नाही तर सोडून सरळ नॉर्मल मध्ये बोलतात. परंतु तुम्ही जेव्हा सटल अभिनय करता त्यावेळेला त्या भूमिकेत राहून तो सहज वाटावा, हा जो समन्वय आहे हा पूर्वीच्या लोकांना बघून खूप प्रामुख्याने शिकता येण्यासारखा आहे. आणि म्हणून मला या नाटकात काम करावं असं फार वाटलं की त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला शिकायला मिळत आपण पुढे गेलो तर पुढे कुठेतरी आपल्यालाच आपलीच उन्नती होते असं जाणवतं. म्हणून मला या नाटकात काम करण्याची तीव्र इच्छा रुजली माझ्या मनात असं म्हणून. संपदा, तुझ्याकडे वळते. तुझी ओळख करून देताना मी बालगंधर्व पुरस्कार प्राप्त असं मी ओळख करून दिली, आणि बऱ्याचशा संगीत नाटकांमध्ये तुलाही आम्ही पाहिलेला आहे. आणि म्हणजे देवल, म्हणजे कृष्णाजी खाडीलकर, अशी सगळी परंपरा, बालगंधर्व आपल्याकडे ही परंपरा आहे. दीनानाथ मंगेशकरांची देखील परंपरा आपण जोपासतोय, जपतोय. आणि तुला जेव्हा हे नाटक करायचं म्हणजे नाटकातनं संगीत पेश करायची या निमित्तानं योग आलेला आहे, तर तुझा अनुभव कसा होता? खरं तर हे 6वं संगीत नाटक मी करते, आणि मी तशी पारंपरिक संगीत नाटकच केलेत. पण जेव्हा मला प्रयागचा फोन आला की आपण हे नाटक करतोय आणि अशी सगळी आपली टीम आहे, एकतर ती म्हणजे आम्हाला मी माझं पहिलं संगीत नाटक केलंय, त्यामुळे मकरंद दादा बरोबर पण केलंय, त्यामुळं ह्या सगळ्या टीमला भेटणार आणि पुन्हा त्या तालमी, कारण त्या तालमींची जी मजा असते म्हणजे प्रयोग तर नंतर होतच राहतात, पण ती तालमीची मजा, शिकण्याची त्यातनं जी प्रोसेस असते ही खूपच म्हणजे अविस्मरणीय असते. नेहमी ते क्षण आठवत राहतात. आणि खरं तर बेसिकली या नाटकाचं एक छान मला सांगावं वाटतं की अनंत दामले मामांबद्दल खूप वाचलंय, आणि प्रयाग जेव्हा जेव्हा भेटत असतो तेव्हा त्याच्याकडूनही बरंचसं ऐकण्यात आलंय. पण आता या नाटकाच्या निमित्तानं त्यांना अजून जास्त छान जाणून घेता येणार आहे आम्हाला सगळ्यांना, आणि त्यांचा सगळ्या कार्याचा आढावा आणि सगळ्या प्रेक्षकांपर्यंत देखील हे आम्ही पोचवू शकणार आहोत. आणि ऑब्व्हियसली वर्षा मावशी यांनी, वर्षा भावे, आम्ही त्यांना वर्षा मावशी, तर त्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. त्यातली गाणी तिच्याकडून शिकायला मिळणं, कारण तिच्याकडं
खूप मोठी परंपरा आहे हा. संगीत नाटकाची खाडिलकरांची आणि हा. हे सगळे. त्यामुळे तिच्या शैलीमध्ये संगीत नाटकात काम करायला मिळणं, गाणी शिकायला मिळणं हे खूपच आनंददायी आहे. वा. आणि आम्ही खूप सगळे एक्सायटेड आहोत आमच्या पहिल्या प्रयोगासाठी आणि इथून पुढेही खूप छान या नाटकाला रसिकांचा प्रतिसाद मिळत राहो आणि खूप खूप प्रयोग होत अशी आमची सगळ्या टीमची खूप मनापासून इच्छा आहे. नक्कीच. तुम्ही दोघांनी आपापल्या भूमिकेबद्दल किंवा काय मेहनत घेतलीत हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी? नाही आता प्रयोग व्हायचा आहे. होणार आहे. करतोय. हा. नाही माझं पण असंच झालं की प्रयोगने मला फोन केला की दादा माझ्या आजोबांची हा. 111वी जयंती वगैरे आहे जयंतीनिमित्त, हा. आणि त्यानिमित्त मी कार्यक्रम करणार आहे. तर मग मी असं क्षणभर असं झालं मी कार्यक्रम करणार म्हणजे मी बघायला यायचंय की काय. तर तुम्हाला की माझी अशी इच्छा आहे की तू त्याच्यात असा बस आमच्या बरोबर म्हटलं बा पण कधी आहे काय सगळं विचारलं. तो म्हणाला की अरे अमोलदादा आहे संपदा आहे श्रीरंग टीम अरे म्हटलं मी आहेच. आम्ही हे आहे म्हणजे काय आम्ही आहोतच एकत्र म्हणजे तर मी असणारच आहे. म्हणजे त्याला अपेक्षा नव्हती की मी काम हो म्हणीन नाही म्हणीन पण तो इतका खुश झाला की अरे बास माझी टीम माझी भट्टी जमली असं झालं त्याचं. आणि त्याच्यामुळे माझे ऑफकोर्स तसं त्याच्या म्हणजे आजोबांबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे. आम्हाला सगळ्यांना तशी थोडीफार माहिती आहे. थोडीफार म्हणजे फार थोडी माहिती आहे असंच मला काय ना त्यांचं खरंच त्यांचा म्हणजे एकंदर जो काय काय आहे ना तो खूप मोठा आणि त्यातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला लागल्या बऱ्याच गोष्टी शिकायला अजूनही काही काही गोष्टी माहिती नसलेल्या आम्हाला आता माहिती होत आहेत. हे आता ते कसं आहे की आता याची आई बोललं त्यांनी आम्हाला काही काही गोष्टीच्या म्हणजे घरातले आहेत किंवा ते काही प्रसंग आहेत किंवा कसं कसं काय काय घडलं कुणाबरोबर काय काय त्यांचे हे झाले आम्हाला काही गोष्टी कळल्या ना की म्हणजे असं अवाक होतो आपण. म्हणजे ते अभिनेते म्हणून श्रेष्ठ होते आणि एक माणूस म्हणून पण. अरे ह्यांनी एक किस्सा सांगितला की ते क्रिकेट कोणाबरोबर खेळायचे तर राजेंद्र प्रसाद नेहरू यांच्या बरोबर क्रिकेट खेळायचे. आणि लेख हे याविषयी की त्यावेळी असं व्हायचं की राजेंद्र प्रसाद अंपायर असायचे. नेहरूंना फार आवड क्रिकेटची आणि त्यांनी किट आणून दिलेलं आजोबा आणि त्या सगळ्यांना. त्यांना कॅम्पेनिंगला बाहेर जायचं असायचं तर सांगायचे ही मॅच उरलेली आपण नंतर कंटिन्यू करू. आणि नेहरूंना फार म्हणजे बघायची आवड असं गांधींना बघायची आवड म्हणजे असं बाल्कनीतून बघायचे आणि अंपायरिंग करायचे आणि असं सगळं तो किस्सा. आणि एका मॅचला तर साक्षात सुभाषचंद्र बोस पण आलेले ते सगळे एकत्र क्रिकेट खेळायचे. नाही असं म्हणजे आता काही म्हणजे ह्या गोष्टी कुणालाच माहिती नाही त्या खरं बघायला गेलं तर ज्ञानात भर पडते आमच्या हे असं सगळं करताना. आणि कुठल्याही बाबतीत कधीही कुठलेही नवीन नाटक असो काहीतरी नवीन शिकायलाच मिळतात. खरंच म्हणजे अनंत दामले हे एक पुस्तक होईल त्याची पानं आपल्याला वाचायला लागतील आणि बरीचशी पानं असतील. तू सांगशील अधिक म्हणजे आता आजोबांबद्दल मगाशी पण मी जसं सांगितलं तर जेव्हा मला ऍज अ ऍक्टर म्हणून या नाटकात एक कास्ट करण्यात आलं तर माझ्यावरही खूप थोडी जबाबदारी पडली. एकतर माझं नशीब खूप चांगलं की या लोकांना लिटरली एक फोनवर आले तसं आई पण म्हणाली. आणि माझी खरं तर खूप इच्छा होती या सगळ्यांसोबत काम करण्याची मुळे. कारण की आता या सगळ्यांना आम्ही ऑलमोस्ट खूप वर्षांपासून एकमेकांपासून ओळखतोय बोलतो किंवा असं एक त्यांच्या प्रकार पण म्हणजे यार कधी काम कधी करू. तर ह्या आजोबांमुळे एकत्र काम करायचा मौका मिळाला. ह्यांच्या आजोबांकडून तर आता मी शिकतोच आहे पण ह्यांच्या सोबत काम करत असताना भूमिका कशी करू शकतो त्याच्यात बारकावे कसे निघू शकतात. जसं अमोल दादा त्याचं गाईड म्हणजे अक्षा मावशी डिरेक्टर त्या ते करतेच पण आम्ही अशा बऱ्याच गोष्टी असतात ना जे आपण टीचरशी बोलू शकत नाही पण आपला मोठा दादा असतो किंवा मकरा दादा आहे त्याच्याशी बोलू शकतो की अरे दादा ऐक ना मला असं वाटतं आपण करून बघूया का. मग ते गाईड करतात मला. आणि आजोबांचं जसं सांगितलं त्यांच्या चरित्राबद्दल अजून ऍक्च्युली नाटक करायचा उद्देश एवढाच आहे की जसे काही कलाकार आहेत जे आपण म्हणतो ना काळाच्या पडदे आड गेलेले. सो मला आणि माझ्या आईला पोचवायचंय नारद आणि आजोबा हे पोचवा हा क्लिअर उद्देश आहे म्हणून हे नाटक करतोय मी.
अमोलदादा परत तुझ्याकडे येते की वर्षाताई म्हणजे मृदुलाताई असं म्हणाल्या की त्यांनी 12 नारद त्यांनी साकारले आहेत, 13 नारद साकारले आहेत आणि वेगवेगळेपणा होता त्या फक्त नारायण नारायण म्हणण्यात हा सुद्धा एक वेगळेपणा त्यांनी टिकवला असेल. आणि म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुमच्याकडे आता कुठलं पात्र आलं आणि तुम्ही ते कसं साकारलं हे मी तुम्हाला डायरेक्टली विचारत नाहीये, पण तरी सुद्धा हे एक ऐतिहासिक नाटक किंवा संगीत नाटक आणि मग ह्या सगळ्या कलाकारांना सामावून घेऊन काम करणं, ते जसे म्हणाले दादाने आम्हाला खूप मदत केली, तसं ह्या सगळ्यांना घडवताना तुमचा कस लागला असेल किंवा काय अनुभव आला? कस आपापली भूमिका करताना प्रत्येकाचाच लागतो, त्याशिवाय ती भूमिकाच घडत नाही असं माझं. पण गंमत अशी होती की मला प्रत्येकाची भूमिका आणि त्याचं वेगळेपण बघायला आवडतं. त्यामुळे माझं मी पटापट करून घेऊन मी बघत असतो कोण काय करतं, मग नारायण नारायण कोण काय करतं, मग त्याच्यात अजून काय करता येईल, मग ते सुचवणं. म्हणजे जर ते घेणेबल असेल त्या नाटकात, ते वापरण्यासारखं म्हणजे योग्य असेल तर मग ते तिकडे इम्प्लिमेंट केलं जातं. पण ते बघायला आणि ते त्याचा विचार करायला मला फार आवडतं. तर त्यामुळे मला खूप मजा येते रिहर्सल करताना. आणि तुम्ही नारदाचं म्हणाल ना, तर खरंच आहे की आजवर हा विचारच कोणी केलेला नाही की नारद हे गायक होते. त्यामुळे ते जे जीवन साहेबांनी नारद केलं आणि ते खूप गाजलं. तर जीवन साहेब लेजेंडरी ऍक्टर की नारायण नारायण. पण जर एखादा सिंगर नाव घेत असेल तर तो सुरात पण घेऊ शकतो. तो त्या मूड मध्ये जो राग बसेल त्या सुरातही तो घेऊ शकतो. करेक्ट. तर मग तो वेगवेगळ्या पद्धतीने, आनंद असेल तर वेगळा नारायण नारायण म्हणेल, दुःख असेल तर वेगळं, आणि हे सगळं ट्यून मध्ये म्हणेल, स्वरांमध्ये म्हणेल. सो हे कुठेतरी ना तुम्हाला जाणवायला लागतं. हे पूर्वीचं लोकांचं काम बघताना की अनिवार्य नारायण नारायण असं नाही. हा, कधी तेही केलंय, कारण प्रोजही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, नाटक आहे, हे काय गाण्याचा कार्यक्रम नाही. पण नारद करताना इतकं वैविध्य वापरू शकतो याचा विचार त्याही वेळेला करत होते. हे बघून बरं वाटतं आणि ते कुठेतरी आपल्या आयुष्यात वापरता येईल यासाठी, म्हणजे हाही भूमिकांचा विचार करता येतो. छान वाटतं. आणि वेगळाच विचार आहे 13 नारद करणं म्हणजे 13 नारद, आणि तेही वेगवेगळ्या पठडीचे आणि वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये तो नारद कसा येईल हे सगळं करायला मिळणं पण नशीब आहे. आणि ते तितक्या समर्थपणे करणं याबद्दल म्हणजे मला ग्रेटच आहे. त्याबद्दल काय बोलावं. महिला अभिनेत्री फार कमी ज्या संगीत म्हणजे गाऊन पद गाऊन आपली अभिनय साजरा करतात, तर त्याच्यामध्ये आपण नैनाताईंना पाहिले, भैयासाहेब, बऱ्याचशा, कीर्ती शिलेदार आहेत. तर तुला काय आव्हानं वाटली किंवा अभिनय करताना किंवा पद गाताना? खरं तर आतापर्यंत मला म्हणजे मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आणि माझ्या को ऍक्टर्स बरोबर काम केलं, तर मला असं कधी आव्हानात्मक काही नाही वाटलं. कारण त्यांनी सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलंय. खूप छान प्रकारचं म्हणजे शिक्षण, म्हणजे हे नाटकाचा अभ्यास जो आहे तो माझ्याकडून करून घेतलाय. म्हणजे प्रमोद पवार आहेत, ज्ञानेश पेंढारकर, विजय गोखले आहेत, ऋषिकेश जोशी आहेत, इव्हन अमोलदादाकडून पण म्हणजे मी खूप गोष्टी शिकली. कारण माझं पहिलंच नाटक आणि सावरकरांचे शब्द, त्यामुळे ते नॉर्मल बोलीभाषा बोलणंच इतकं अवघड आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाठ करणं, तर त्यात सावरकरांचे शब्द पाठ करणं हे खूपच जास्त कठीण होतं. आणि त्याचे अर्थ समजून पाठ करणं, तर हे त्याने मला म्हणजे प्रत्येक बारीक बारीक शब्दांचे पण अर्थ सांगितले, तो प्रसंग काय आहे. त्यामुळे मला असं कधी आव्हानात्मक नाही वाटलं. पण ऑब्व्हियसली त्या भूमिकेसाठी तुम्ही जसं तो म्हणाला की प्रत्येकाला ते कष्ट घ्यावेच लागतात. आणि मगच ते म्हणजे आपण जेव्हा ते सादरीकरण करतो त्यातून आपल्याला जेव्हा समाधान मिळतं तेव्हाच आपण समोरच्या प्रेक्षकांना ते देऊ शकतो. त्यामुळं आत्ताचा हा जो काळ आहे तो खरं तर छान संगीत रंगभूमीसाठी चांगला आहे. कारण आपल्याला चांगले शिकवणारे मार्गदर्शक चांगले आहेत आणि मुली देखील सुंदर काम करतात. बऱ्याच मुंबईच्या, पुण्याच्या, कोकणातल्या सुद्धा काही सुंदर टीम्स आहेत ज्या संगीत नाटकांसाठी खूप मनापासून प्रयत्नशील आहेत. तर आनंद आहे की मीही या
सगळ्या ह्याचा भाग भाग आहे आहे, हो. आणि कुठेतरी तो पण कधी स्वार्थ तुला दडपण असं जाणवलं नाही मोठ्या कलाकारांचं? आम्ही येऊ दिलं नाही हं कधी. खरंच आहे पण ते म्हणजे एकच प्याला करताना तर विजय गोखले होते अच्छा. दिग्दर्शक, आणि संग्राम समेळ, अंशुमन विचारे हे दोघेही कसलेले ऍक्टर आहेत, आणि बाकीचेही सगळे जे होते तेही खूप वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणार आहेत. पण खरंच मला असं कधी दडपण नाही आलं, कारण वी आर लाईक अ फॅमिली. म्हणजे आता आम्ही प्रयागसाठी जसे आलो आणि त्यामुळं मग ते कुठेतरी कनेक्शन असतात, बरोबर. कायम बांधलेलेच असतात. पण खरंच मला आनंद आहे की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मला वावरायला मिळतंय, त्याच्यासाठी कौतुक होतंय, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तू जो आता मुद्दा घेतलास त्यावरही आपण थोडा प्रकाश टाकूया, कारण आता किती मगाशी जसं आपण म्हणालो की किती OTT आले, वेब सिरीज आले, चित्रपट झाले, मालिका झाल्या, तरी सुद्धा संगीत नाटक अजून सुद्धा परंपरा आपलं म्हणजे तग धरून आहे असं म्हणूया. आणि त्यात तुमचा हा प्रयोग किंवा हे जे नाटकाचे प्रयोग होणार आहेत ते भरच टाकणार आहेत, आणि पुढच्या पिढीपर्यंत नाटक, संगीत नाटक पोहोचण्याचा हा तुमचा मानस जो आहे तो यातनं साध्य होणार आहे. आणखी काही संगीत रंगभूमीसाठी करण्याची आवश्यकता आहे का? तर यावर तुमची मतं सगळ्यांची. माझं मत स्पष्ट असं आहे की आज समर्थ गायक आज आहेत रंगभूमीसाठी, जशी ही आज काम करते. आणि मी लहानपणी माझ्या बाबांकडनं एक वाक्य ऐकलं, तुमचं गाणं चकचकीत असेल ना की तुम्हाला डिस्को लाईट सारखे वेगवेगळे लाईट लावायची गरज नसेल, स्वच्छ प्रकाशात सुद्धा गाणं इतकंच लोकांना कुठेतरी भावतं आणि घेऊन जातं वेगळ्या दिशेत. तर आज इतके सुंदर गायक संगीत रंगभूमीला लाभल्यानंतर त्याच्यात वैविध्य आणणं हे आताच्या लोकांचं खरं काम आहे. त्यामुळे संगीत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आलं पाहिजे संगीत नाटकात, नवीन नवीन गोष्टी आल्या पाहिजेत. पूर्वीचं जुनं नाटक परत करणं, आता हे सुद्धा आम्ही जे करतोय हे पूर्वीचं नाटक नाहीये. एक्झॅक्टली. नाटक आता नवीन आहे, नवीन आहे, संगीतच नवीन फ्रेश. अच्छा. संगीत नवीन आहे. तर मला असं म्हणायचं की माझं म्हणणं असं नाही की क्लासिकल गाणं असू नये, पॉप संगीत घालावं किंवा रॉक, नाही. पण तोही एक वैविध्य म्हणून वापरायला हरकत नाही प्रकार, परंतु संहिता नवीन पाहिजे, कुठेतरी नवीनपणा दाखवायची उर्मी पाहिजे, आणि ते बदल नाटकात घडत गेले पाहिजेत असं माझं मत आहे. बरोबर आहे. नाविन्यपूर्ण लोकांना बघायला कलाकृती आवडतात, परत तेच तेच बघत किंवा कंटाळवाणं पण होऊ शकतं. नाही आता म्हणजे कसं आहे की जुनी नाटकं बघणारे प्रेक्षक तसं बघायला गेलं तर आमच्या अगोदरच्या पिढीतलेच आहेत. खरंच म्हणजे 60 नंतरचे ज्येष्ठ नागरिक जे असतात आता पुढच्या पिढ्यांना ते नाटक किंवा त्या पद्धतीची नाटकं बघणं, दिसणं ही आता खरी काळाची गरज आहे. त्यांनी त्यात काहीतरी शिकावं, नवीन काहीतरी पाहिजे. आणि ते हे कसं आहे ना, शेवटी थिएटर हा प्रकारच असा आहे की तुम्ही काहीतरी नवीन देत राहिलात ना तर लोकांना त्याच्याबद्दल जास्त आणि प्रयासला बघून मला असं सुचतंय की 30 सेकंड मधनं आपण थोडस बाहेर आलं पाहिजे, आणि 3 तासाचा जो आपला पहिला, दुसरा आणि तिसरा प्रवेश घेण्याचा जो आनंद होता, किंवा आपण सवाई गंधर्वला जसं पहाटेपर्यंत सगळ्या मैफिली ऐकतो, तर ते जास्ती 30 सेकंदात आपण 3 तासावर पुन्हा आलं पाहिजे, तर कुठेतरी रंगभूमी आपली जगेल असा विचार मांडावा असं वाटतं. तू काय सांगशील? खरं तर आता जसं इतके वेळ बोलतोय आपण, पूर्वीची नाटकं म्हणजे 5-5, 6-6 तास व्हायची. म्हणजे आता हे माझ्या आजोबांचीच काही नाटकं आहेत, जसं संगीत सोबत रे, सुवर्ण तुला आहे, म्हणजे अनेक म्हणजे रात्री, आणि त्यांना नाटकं तेव्हा प्रयोग नाही म्हणायचे, तेव्हा खेळ म्हणायचे. आम्ही खेळ करून आलो त्याचा. म्हणजे तेव्हा अगदी रात्री सगळे जेवून येऊन रात्री 11 वाजता येऊन बसायचे, ते पहाटे 5 वाजेपर्यंत, 6-6, 7-7 वन्स मोर एकेका गाण्याला. आणि कसं आहे ना, मला वाटतं पु ल देशपांडेने एक गोष्ट सांगितलेली, ती मी कुठेतरी वाचलेली आणि ऐकलेली, की आपले रसिक प्रेक्षक जे आहेत किंवा सामान्य माणूस आहे ना, तो आयुष्यभर किंवा जीवनात व्यस्त असतो. 3 तास सगळे त्याचे त्रास वास बाजूला ठेवून त्याला आनंद देऊया ना, त्या काळात घेऊन जाऊया ना, त्याला एक स्ट्रेस फ्री करूया ना 3 तासासाठी. म्हणजे तो ऍटलिस्ट एवढं, आम्ही त्यांचं पर्सनली जाऊन स्ट्रेस तर कमी करू शकत नाही, ऍटलिस्ट त्याला फाईट करण्याची ताकद तरी देऊ शकतो. कारण की रसिक प्रेक्षक आहेत शेवटी, ते आहेत म्हणून आम्ही आहोत ॲज अ कलाकार. तेवढंच. आणि आले, त्यांना आनंद देऊ शकलो, एक चांगला संदेश देऊ शकलो त्या लोकांना, ते काही त्याच्यातून शिकू शकले, तर ते चांगलंच आहे की. आणि कसलेल्या कलाकारांसोबत दर्जेदार प्रेक्षक सुद्धा आपल्याकडे आहेत,
कारण जे असे 3 तास किंवा पहाटेपर्यंत देखील नाटकाचा आस्वाद घ्यायला अजूनही आसुसलेले आहेत, म्हणजे वेळ काढून खरं तर रंगभूमीकडे, नाट्यगृहाकडे वळणारे लोक आहेत. निश्चित. कसं आहे ना की आता बघा लॉकडाऊनचा काळ जेव्हा आलेला हा तेव्हा आता सगळेच आपण नाटकं करत होतो. कारण मला पण आठवत आहे मी एक नाटक करत होतो. आमचा जवळजवळ मार्च एप्रिल तोच काळ आणि नेमका त्याच काळात सगळ्यात जास्त प्रयोग होतात, त्याच काळात सगळ्यात जास्त दौरे होतात. अच्छा. मी पण एक नाटक करत होतो आणि अचानक आम्हाला कळलं की लॉकडाऊनमुळे सगळे प्रयोग कॅन्सल झाले. हे सगळ्यांनी अनुभव केलेलाच असेल. आणि तो काळ म्हणजे 20-21 असा काळ होता की काही लोक म्हणायला असे लागलेले की आता रंगभूमीकडे, थिएटर्सकडे लोकांनी पाठ फिरवली आहे हे OTTs आणि ह्याच्या आल्यामुळे. पण तसं नाही झालं. अजिबातच नाही झालं. हो. आता असं आहे की लोक अजूनही येऊन नाही आम्ही भले, आणि दादाला माहिती असेल की 100 रुपये पहिल्या अंगाचं तिकीट किंवा त्या काळात तर 5 रुपये आणि 1 रुपये असं होतं. आज 500 असो, 600 असो, 1000 असो, जर रसिक प्रेक्षक आहेत ना ते येऊन पैसे देणार, काढणार आणि बघणारच. आणि स्पेसिफिकली असं असतं ना की नाही मला ना पहिल्या 4 अंगेतच बघायचं, खूप असतात ते, आणि ते पण सेंटरच पाहिजे आम्हाला. सो ती एक आहे भाई रसिकांची कृपा. पण मी असे परीक्षक खरंच बघितले की नाही आम्हाला तेच पाहिजे, हा प्रयोग नाही पुढच्या प्रयोगाला जाऊन बघेन, पण ते नक्की तसं म्हणजे असं अक्षरशः पुढची तिकीट काढून बसणारीच प्रेक्षक होईल बरेच. नक्कीच. आणि नाट्यगृहांच्या आता एकंदरीत रचनेबद्दल, कारण आपण पाहतो की शहरांमध्ये सुसज्ज अशी नाट्यगृह आहेत, पण ती खेड्यापाड्यात सुद्धा नाट्यगृह झाली पाहिजे, त्यांची अवस्था देखील चांगली झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा नटमंडळी तिथे जाता तेव्हा आपण म्हणतो संगीत नाटक तरी आपण खुल्या नाट्यगृहात म्हणजे खुल्या मंचावर सुद्धा सादर करतो, तर खुल्या मंचाचे सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स असतात किंवा आपल्याला फार हे होतं, तर त्याविषयी थोडासा तुम्ही विचार सगळ्यांनी मांडावा. किंवा आपण मुंबई बाहेर जेव्हा प्रयोग करायला जातो तर ते कशा प्रकारे वातावरण असावं, कारण प्रेक्षक तर असतात पण प्रेक्षकांचे हाल आपण कशा करायला पाहिजे. मला म्हणजे मी या बाबतीत मी राजकारणात फार पडत नाही, पण माझं असं मत आहे की ज्या वेळेला थिएटर रिन्युएशन करतात किंवा नवीन थिएटर बांधतात त्यावेळेला त्याच्या डिझायनिंगसाठी किंवा त्याच्या सोयी काय उपलब्ध पाहिजे यासाठी रंगभूमीवरचा एखादा माणूस तिकडे देखरेखीला असणं फार महत्वाचं आहे. कारण अनेक थिएटर आज अशी आहेत की एक मोठी मेकअप रूम, त्यात 2 चेअर, 1 आरसा, एका वेळेला एक जण मेकअपला बसतो असं नाही. ठीक आहे, बरं तो बसला आणि दुसरा बाजूला बसला तर मग बाकीचे कलाकार काय 2 कलाकारांचंच नाटक असतं का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ही एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता काही थिएटर असे ज्यांना पूर्वी कसं बस लागायची तिथल्या तिथे वरच्या वरती सेट निघायचा आणि आज ऑल द वे उचलून जिन्यातून घेऊन जाणं, कारण त्याची सोयच ठेवली नाही. मग हे सगळं बांधताना कुठेतरी नाटक व्हायला जर तिकडे असणं फार आवश्यक आहे, असं सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. बरोबर. नक्कीच. कारण तर ते प्रयोग म्हणजे जास्ती म्हणजे सगळीकडे पोहोचण्याचा गरज आहे. म्हणजे महाराष्ट्रात फक्त पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद असे प्रयोग न होता की खेडोपाड्यात सुद्धा. आपण ज्यावेळेला ते नाट्यगृह म्हणतो त्यावेळेला नाटकाचा विचार पहिला झाला पाहिजे. काही ठिकाणी काय होतं की नाट्यगृह म्हणायला नाट्यगृह आहे, पण नाटकासाठी किंवा नाटकाचा सेट उभं राहणं, कलाकारांची सोय यासाठी विचार न करता तिथे फक्त डान्सचे कार्यक्रम किंवा पॉलिटिकल कार्यक्रम एवढाच विचार केला जातो. इव्हन नाट्य संमेलनांमध्ये फक्त तेवढ्यापुरतं नाटक असणं आणि प्रॉपर असं नाट्य संमेलन होणं खरं तर गरज आहे. बरीचशी नाट्यगृह लग्नासाठी देतात. मग मला तेच म्हणायचं की ज्या वेळेला आपण नाट्यगृह म्हणतो त्यावेळेला नाटकाचा विचार करून ते बांधलं जावं किंवा तिकडच्या सुखसुविधा तशा घडाव्यात, एवढंच मी निवेदन करू शकतो. आणि काही नाही. या निमित्तानं तुम्ही आलेला आहात आणि आपण दौऱ्यांवरच्या आठवणी नंतर शेअर करूया, जेव्हा तुमचे दौरे होतील त्यानंतर आपण पुन्हा भेटूया. आज तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. पुनश्च प्रेक्षकांना सांगू इच्छिते, संगीत अनंत नारद हे बऱ्याच वर्षांनी एक संगीत नाटक रंगभूमीवर येतं आहे आणि त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग 18 जानेवारी 2026 ला रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर इथे होणार आहे.
सकाळी 10:45 तर सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्या आपल्या तिकिटालय किंवा बुक माय शोवर याचे तिकीट्स अवेलेबल आहेत. नाट्यगृहावर देखील अवेलेबल नाट्यगृहावर आहेत. जास्त आहेत आणि तुम्ही phone पर्सनली जे ओळखीचे आहेत ते डॉक्टर वर्षा भावे किंवा मृदुला दामले यांना पर्सनली फोन करू शकता आणि तिकीट्स आपले बुक करू शकता. आणि या मुलाखतीचा शेवट आपण अर्थात संपदाच्या सुंदरशा गाण्याने करूया. मी तुला विनंती करते. नक्की. या नाटकातलंच एक पद मी सादर करते. अवश्य. अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला, अंगणी बहरतयाला काय माझिया बहरतयाला, काय माझिया बहरतयाला, काय माझिया बहरतयाला, काय माझिया प्रीतीचा अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला. खरंच तुम्ही सगळे आल्याने आज माझ्या अंगणी पारिजात फुललेला आहे. खूप सुंदर, खूप छान. पुन्हा एकदा संगीत अनंत नारद या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. याचे 100वे आणि 1000वे प्रयोग आपण तेव्हा होतील तेव्हा आपण नक्कीच भेटूया. आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करेन की या नाटकाला खूप सुयश लाभू दे. धन्यवाद. प्रेक्षक पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये नवीन कलाकारांसह. तो मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र एकत्र राहा. आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM